नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि व्लॉग। आणि आमच्या आता संध्याकाळी झाली वटपौर्णिमेची पूजा, कारण ही आहे ना जॉबवर गेलेली तर 4 वाजता आली आणि आमच्याकडे इकडे झाड बी नाही बाहेर, तर आम्ही डायरेक्ट झाडालाच घरी आणले। सचिनच्या नर्सरीमधून आहे ना, सचिन झाड घेऊन आलेले कालच। आणि बरे आहे का बाहेर? हा, म्हणजे झाड नाहीये ते ऍक्च्युली काय बोलते फांद्या मिक्स करून त्यांनी ना तसं बनवून आणलंय। आणि इकडं लईच गरम होतं, म्हणजे बाहेर तर जाऊच नाही शकत, आणि इकडं असं चांगलं बी ना वाटतं असं ताटं घेऊन हातात, म्हणजे आपल्यालाच वेगळं वाटन जरा। तर त्याच्यामुळे आम्ही ना घरीच, मी नाही दरवर्षी झाडबीड आणत, पण ह्या वर्षी श्वेता पण होती, आत्या होत्या, मग त्याच्यामुळे आम्ही घरीच केली पूजा। तर मस्त आता पूजा झाली आहे, 5 वाजले, ही 4 वाजता आली, मग आम्ही पूजेला सुरुवात केली, तर मस्त पूजा झाली आहे। तर तुम्ही आता आणि क्रिशा एसीत जातीये, तर आता बघू, सचिन निघाले आता संध्याकाळचा, अजून काही प्लॅन नाहीये। तर मस्त पूजा झाली है ना ग। आणि मी गजरे पण आणलेले, सकाळी फुलं घ्यायला गेली तर तिथं मस्त गजरे होते, तर मग मी घेऊन आले आमच्या तिघींसाठी 3, असं सगळं आहे। आणि ह्याच व्हिडिओमध्ये ना मी क्रिशाचे बड्डेचे जे गिफ्ट ओपन केलेलं ना ते टाकणे, कारण ते नंतर व्हिडिओच नाही टाकले ना बड्डे नंतर, तर ती व्हिडिओ आहे तर ती मी याच्यात ॲड करणे, आणि वट सावित्रीचे असे मिक्स करून म्हणजे माझा एक ब्लॉग बनणे, कारण मी ब्लॉगच नाही टाकलाय बड्डे नंतर। ओके। आणि ही व्हिडिओ आहे ना मी एक दिवस आधी, म्हणजे ज्या दिवशी झाड आणलं ना त्या दिवशी काढून ठेवलेली। तर असं त्यांनी पॅक करून आणलेलं, कारण गाडीत घेऊन यायचं होतं ना, तर मस्त फ्रेश होतं। आणि त्यांनी काय केलेलं, फांद्या आहे ना त्या मिक्स करून आणि कुंड्यामध्ये ना माती टाकून म्हणजे झाडाप्रमाणे लावून दिलेलं त्यांनी, आणि वरून आहे ना त्याला असं सील करून पाठवलेलं, कारण नर्सरीतून आणलेलं ना, म्हणून तर मी रात्री एक व्हिडिओ काढून ठेवलेली। आणि मग आहे ना सकाळी आत्याने देवपूजा केलेली छान, मी सकाळी आंघोळ वगैरे करून फुलं घ्यायला गेले। ॲक्च्युली आम्ही रात्रीच गेलेलो फुलं घ्यायला, पण काय झालेलं ना, म्हणजे शॉप बंद होती, तर मग मी सचिनला म्हटलं ठीक आहे, 10:30 वाजलेले रात्री, तर मग बंद होऊन गेलेली, तर म्हटलं मी सकाळी जाऊन घेऊन येईल फ्रेशच। मग मी आंघोळ करून मस्त फुलंसुद्धा घेऊन आलेली। आणि जे पण पूजेचं सामान आहे ना ते इकडं भेटत नाही, बरदुबईमध्ये भेटतं, तर मग मी माझ्या वहिनीला सांगितलेलं, म्हटलं फुलं वगैरे सगळं मी आणणे, तू फक्त आहे ना पूजेचं सामान घेऊन येतं। मग ती ते श्रृंगार वगैरे भेटतो ना आपलं, बांगड्या ते सगळं, तर ते ती येताना घेऊन आलेली। मग आम्ही पूजेला सुरुवात केलेली, तर तुम्ही पुढे बघू शकताय कशी पूजा केलेली। तर सर्वात आधी म्हणजे जेव्हा आम्ही पूजेला जायचो, आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे का आधी आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो किंवा त्यांची आधी पूजा करतो, विधीप्रमाणे सगळ्याच जे देवाचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण आधी गणपती बाप्पाला पूजत असतो। तर इथं आम्ही ना गणपती बाप्पाचा म्हणजे असं अभिषेक केला, दही आणि दुधाने, त्यानंतर पाण्याने, असं जसं मोबाईलमध्ये पण आपल्याला दाखवतात किंवा मग हे माहीतच असतं आपल्याला। तर हे आमचे मंदिरातलेच गणपती घरातले, तेच मी इकडं घेतलेले, त्यांचा जो पाट आहे त्याच्यासोबतच मी त्यांना इकडं घेतलेलं, आणि छोटंसं एक ताम्हण आहे त्याच्यामध्ये मग त्यांचं आम्ही म्हणजे आधी आत्याने केलं, मग श्वेताने, मग मीनी, म्हणजे आम्ही असं 3 जणी होतो। तर जसं आम्हाला येत होतं मनातून, श्रद्धा तर होतीच, तर सिंपल काही आत्या सांगत होत्या, काही आम्हाला माहीत होतं, तसं आम्ही करत गेलो। तर आधी सगळ्यात आधी आम्ही गणपती बाप्पाची पूजा करून घेतली। आणि जे वडाचं झाड आहे त्याला मी आधीच आहे ना मस्त व्यवस्थित सकाळी ते कागद वगैरे काढून टाकलेला, आणि मस्त आहे ना म्हणजे पानावर थोडीशी माती होती तर थोडंसं स्वच्छ करून घेतलेलं, त्यानंतर त्यालासुद्धा मी थोडंसं सजवलेलं। आणि आता इथं आहे ना तुम्हाला थोडीशी ना प्रेम हालताना दिसत असेल, तर थोडंसं आता काय बोलतात ॲडजस्ट करून घ्या, कारण व्हिडिओ पूर्ण आमच्या क्रिशाने शूट केली आहे। मी बोलत होती तिला की मी स्टँड लावती, पण ती ऐकलंच नाही, तिने बोलली नाही मी करते म्हणून शूट। तर तिचं आहे ना थोडंसं बॅलन्स म्हणजे हात हालत होता, पण तिने बऱ्यापैकी तरी शूट केली। आणि गरम खूपच होत होतं, AC मी ना ऑलरेडी आधी चालून ठेवलं, कारण बेडरूमचा दरवाजा ओपन केला ना का हॉल थंड होतो, पण तरीसुद्धा आहे ना आज दुबईमध्ये खूपच गरमी होती। तर इथं मस्त आमचा गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला, त्यानंतर आहे ना ते गणपती बाप्पाला आत्या वस्त्र घालत होत्या, तर मग आम्ही ना हाताला हात लावला, असं प्रत्येकीने वेगळं वेगळं, कुठं एकच गणपती बाप्पा एकच, मग आम्ही कारण सोबतच पूजा करत होतो। जे आमचं पूजेचं शृंगारचं सामान आहे ते 3 आणलेले, श्वेतालाच मी सांगितलेले, आमचे 2 पण तिला मी सांगितलेले। तर असं सगळं काही थोडं त्यांना विचारू, ते असं म्हणजे ज्याला माहीत होतं तसं आम्ही साधं भोळं केलं।
तर मग मी क्रिशाला सांगितलं आणि आता मी करते थोडंसं शूट. आत्या इथं पूजा करत होत्या मस्त. आधी त्यांनी जेव्हा सकाळी देवपूजा केली तेव्हासुद्धा आहे ना फुलं वगैरे वाहिलेले वडाच्या झाडाला. पण नंतर मग मी हे कुंडी वगैरे ना मस्त अशी पाटावर ठेवली. खाली पण थोडंसं छोटंसं आसन आथरलं. मग जे झाडाचे पानं इकडं आमच्या घराच्या पाठीमागे एक झाड आहे, क्रिशाला घेऊन यायला सांगितली. मग ते पानंसुद्धा स्वच्छ धुवून थोडंसं फुलांनी असं डेकोरेशन टाईप केलं मी, का जरा चांगलं पण वाटलं बुवा असं. आणि असं आपल्याला नाही का पॉझिटिव्ह फील होईल असं. तसा दिवस चांगलाच होता, म्हणजे चांगलाच वाटत होतं. पण तरीसुद्धा मी तसं केलं. त्यानंतर आत्याची पूजा झाली, मग श्वेतानी करून घेतली आणि यांचे शूट आहे ना मी केलेले. आणि माझं शूट करायच्या वेळेस ना मग क्रिशा मोबाईल घ्यायची तर ती थोडी गडबडच करायची, पण इट्स ओके. त्यानंतर आम्ही वडाची पूजा झाल्यानंतर आहे ना जे पण काही शृंगाराचं सामान आणलेलं होतं ते वाहिलं. आणि हे जे कापसाचे आपण वस्त्र बनवतो ना ते आत्याने बनवलेले आमच्या तिघींचे, तर ते आम्ही देवाला वाहिले. मस्त नमस्कार केला, सांगितलं का साधं भोळं आहे, स्वीकारून घ्या. आता चुकलं मागलं माहिती नाही. आपण जेव्हा पूजा करायला जातो वटपौर्णिमेला तेव्हा तिथं महाराज असतात, ब्राह्मण असतात, ते मंत्र बोलतात. मी टी व्हीवर मंत्र लावलेले, म्हणूनच मी इथं आहे ना व्हॉइस ओव्हर करते. नाहीतर काय होतं ना लगेच कॉपीराईट येतं. माझ्या 1-2 व्हिडिओला तसंच झालं आहे, क्रिशाच्या बड्डेच्या व्हिडिओला पण तसंच झालं आहे. पण म्हटलं इट्स ओके, ती एक मेमरी आहे आपली, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं. त्यानंतर इथं आपण प्रसाद किंवा पूजेला म्हणा मँगो ठेवत असतो, तर आपण मँगो पण ठेवतो. आणि आधी खोबऱ्याची वाटी, जेव्हा आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो तेव्हा खोबऱ्याचा कुटका आणि गुळाचा खडा ठेवायचा असतो, ते मी ऑलरेडी ठेवलेलं. तर मी इथं कैऱ्या होत्या, त्याला आत्याने सांगितलं का आम्हाला दोरा गुंडाळायचा, तर आम्ही तसं करत होतो. आता माहिती नाही ना, त्या सांगत होत्या तसं आम्ही करत होतो. आणि मग आम्ही अशी म्हणजे प्रसाद दाखवला, खाली ठेवली कैरी म्हणजे आंबा, गुजरातीमध्ये कैरीच बोलतात. आणि मस्त पाया पडले. परत एकदा देवाला मी तेच सांगत होती सारखं का साधं भोळं स्वीकारून घ्या, कारण असं झाड आणून घरी पूजा फर्स्ट टाईमच केलेली, मी कधी अशी केलेली नाही आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर मी मोबाईलमध्ये बघूनच कथा वाचली मराठीमध्ये. राजा अश्वपी त्याची एकुलती एक कन्या सावित्री, ती रूपसंपन्न व सद्गुणी मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर असे सांगितले. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले. सत्यवानाचा पिता द्युम्नस्नेह हा आंधळा व राष्ट्रभ्रष्ट होता, म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देववर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करू शकत नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली, कारण नारद मुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे हे तिला ठाऊक होते. लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली, म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वयं यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला. तशी सावित्रीही त्याच्या मागून निघाली. यमाने तिची समजूत घातली, तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य या संबंधी सुसंवाद व विद्वांतापूर्वक विवेचन केले. तिच्या वाक्य चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला 4 वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने शूशुराला दृष्टी, दुसऱ्या वराने त्याला राज्य प्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पतीचे सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली. अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने ककाळीला आणखी वरदाने मनिका. ज्येष्ठ मास त्रयोदशी करीती पूजन वडाशी. त्रिरात्र व्रत करुनिया विक्री भावे करीन मी पूजा. आरती वडराजा पतिव्रते तुझी केली
तर थोडं वाकून वाकूनच घ्यायला लागेल. चालेल आता त्याला काय झाडच छोट आहे. पूर्ण खाली करायला पडेल. आपल्याला जास्तच वाकायला लागेल. मी व्हिडिओ काढू. बराबर नहीं तुमचे सगळे गळून गेले इकडे. आज आपण सगळे केरलावर गिनती का तू. ते कळ्या आहे ना त्या गळतात गाजराच्या. हा तुला फिरायचंय नंतर फिरजे मग फिरायचंच आहे. जा हळदी कुंकू घे. नाही त्या तुला देते ना आधी ते तर. परत येऊन जायला ठेवून दे खाली ताटात. महादेव जाऊ दे थोडं मंदिराचा फील आला पाहिजे. मम्मा पप्पाचा फोन येतोय. हा येऊन दे जाऊन. मी डिलीट करते. डिलाईट. मी पप्पाला गिफ्ट ओपन कार्यक्रम चालू आहे आता. हा खोलू द्या तिला. Very slowly we can. Slow. Cheers. फटाका फुटला. Cheers. Oh my God. Chess. Yeah. I know how to play chess. I also know. Then say one of the characters and I don't know. चालेल नाही आता काय करायचं आपल्याला त्या कागदाचं. You only want gift to open now. He is there. Open the door and let her in. Come. Come. Open your gift.
तोंड धुतलं नाही काही काय निघालं खोल आता खरी मधून हा अख्खा नका ओपन करू वांधा नाही राहून द्या चेस ही 3rd फ्लोअर वाली आली तिने स्वतःच पॅक केलेलं दिसतंय वाटतं तर तुला तर नाही आवडत तिनं तर मोकारची गट्टेप लावले आयो I told you lip balm. I told you. It's not a lip balm. It's a lip balm. Where is the lipstick? दाखव स्केच पेन आहे 2 टाईपचे आणि ही काय लिपस्टिक आहे का And highlighters. लिपस्टिक का Lipstick real? Yeah, girl. Real? Yeah, it's real lipstick. It's not real. It's a real. Look. Real. I don't know how to open this. Real. हे इथं सेलो टेप आहे त्याला Now next who's gift? Cartoon. Oh, there is more. Don't. There is more. ते अविनाश अंकलने आणलंय ते राहू दे ते नंतर काढ लागलं सॉरी बेटा Sorry, beta. This is Alia. Who said this? No, this is my. जवळ होते ना कसं लागतं ग पाणी बाटलीतलं I think it's a girl. Yeah. बाप रे बाप Don't stretch only. Sketch it. मोकार स्केच पेन Look, friend. वाव कोणाची गिफ्ट आहे कातू कातू How game? Yes, here. पोरांना कशाचं काय आणि कशाचं काय आहे ना This game. स्केच पेन एवढे ते टाकून दिले खाली गेम पाहू राहील Thank you so much, Katu. What else you have? वाव 3 प्रकारचे स्केच पेन आहे क्रिशा तुम्ही काय कागद घड्या दुसरे कोणाचे गिफ्ट पॅक करायला आहे का नाही भावाला घेऊन What is this? नाव का तू ही लुकडी तिचे पप्पा नव्हते आले नमस्कार करत होते ते No, it's a real. वाव लाईट वाली मिरर हे कोणी दिला या भावाने घेऊन हा ओके आता हे नंतर ऑन करून बघू नाही एकच दिलं It is just a mirror. दाखव Keep it. वाव Now, what else you have? What? ही लाईट वरच आहे हा क्रिशाचे पप्पा This is mine. Who's is तू that? क्रिशा Oh, one more gift from Katu. No, this is not Katu. काय नाव आहे मग त्याच्यावर This is my No, this daddy's is- friend. No, नाही, not नाही. daddy's friend. This Daddy's is friend. for Noya. नोया नोया You forgot about Noya, right? इकडून सायटीनी काढ सायटीनी काढ हा हा फाड But how hard is this to open? So hard to open. I'm feeling so hot. हा फॅन बंद केलाय ना म्हणून तुला फिलिंग I know this. I was going to buy this girl. What is this? From day to day. This is. हिला शॉप आहे माहितीये It's a book and a pen. Yeah. पण कशी बुक आहे कर ना ओपन Let me open it. पप्पाला दे हा, काढले पाहिजे So good. I have the same thing in my home. I don't. आहे का बाई तुझ्याकडे आहे? ही भारी या टोपी घरी घेऊन आली अजून तोंड बी नाही धुतलंय तिने बरोबर खाल्लं पण सगळं व्यवस्थित आणि तिने सम कम्प्लीट यांनी पण हिनी ते आली आणि नंतर नाही खाल्लं सगळ्यांनी खाल्लं नाही मम्मी आपण थोडं फ्रेंच फ्राईज आणि ते बाकी वाव क्रिशा Take it up. But there's something here. नाही ते सेपरेट होतं डायरेक्ट पीस होते चिकनचे ते चॉप्स क्रिशू. टाकून खायचे क्रिशू It's a red pen. क्रिशू It's not red. नको लिहू आता तुझी ती डायरी पण आहे ना बरं लिही चल It's a red color pen. Yeah. How? तिला आपण घेतलेली ना तशी सेम डायरी पाहिजे Without ती breaking. पिंक वाली नाही का उई, हा. दाखवा हे आहे तुझ्याकडे दाखवा Now look. It works. हो Yeah, good. तिला Oh, it's a brown pen.
याला जागा पण असेल. क्रिशा. You have a lot of gifts. बघू याला जागा असेल. The dress. हे कपडे आणले हा ते अविनाश अंकल आणि Love गायत्री. Love check. येईन ना तुला. Pant is super big. हा येईन ग सुपर बिग नाही त्यांनी हाईट विचारलेली ना. मस्त आहे ग. We understood when they asked the height. आता हे ओपन कर या दोघींचे. Yeah, now it's my best friend's turn. Right? पॅकिंग लय सुपर केली हा. No, I buy this. I buy this. हा Yes. छान पॅकिंग केली त्यांनी. Keep the card safe with you. आपण दिलेलं हे बघा हे कार्ड आम्ही दिलेलं त्यांना इन्व्हिटेशन कार्ड आणि त्यांनी ते सुद्धा याच्यावर लावून आणलं. मस्त. Let me see. Easy to break it, girl. Wait. It's a dress. No. Don't to open it. Wait. It's a toy. It's a toy. No. Toy? The dress, girl. No dress, no toy. Then what? नेस्टो. From Nesto she buys. It is a dress. It's a dress. वाव वाव Clothes. जंग किती छान आहे. वाव काय small? स्मॉल नाही का बरोबर आहे. अरे वा Thank you, Allu. Very nice. अरे वा थँक्यू डिअर. अल्लूला काही वेगळं एक्सपेक्टेड. नाही याच्यात वेगळं असं नाही ना. Yeah, in that. हे काय ना Yeah, in that. हे बिल्लूच आहे. बिल्लू यू बाय दिस वन. Nice, huh? थँक्यू. Yeah. It's super. Billu maybe buy something special. बिल्लू हे तुझे आहे. म्हणजेच उभी झाली. बिल्लू उभी होऊन गेली. वाव सुपर कूल. Oh, you did this kid. हे बन आहे का केसांना लावायचं आणि पर्स. वाव अरे यार, how much sellotape? बॉक्सला लाव बॉक्सला खाली नको चिटकव. वाव Thank you, Billu. What is inside? Nothing. वाव थँक्यू बिल्लू. Thank you. अगं बाई माझी छान गिफ्ट आणलं का तुम्ही. तिची गडबड चालली होती हा. ओरिनला काय बाई फिनिश. आता तुझं सरप्राईज गिफ्ट खोल जे मॅगडीकडून भेटलंय. Nice gift. From त्या काळ्या McDonald's. पिशवीत काय क्रिशाच पप्पा. Oh, I got त्याच्यात काय? special हे कपडे ठेवले आता. from Okay. McDonald's. येस. Everything is special. No. इकडून ओपन कर असं. But for McDonald's, it's a very much more special gift for you. Yeah. You guys got the water bottle, right? Like that, I don't know what. I got a water bottle and a book and a card. ओ बॅग. वाव Lunch bag. मस्त आहे ग. खोल ना आखी खोल. Girl, I have to go. The mom did message. Still, I have to. So finish. Yeah, yes. फिनिश इट्स लास्ट. Nothing is inside. Maybe it's inside. ते The water is there. देव. See, it's empty. What? टिफिन बॉक्स ठेवून न्यायचंय है ना. It's one big tiffin box. अरे ते कोणाचं गिफ्ट आहे? बॉक्स ठेवले पप्पानी. हॅपी. आता गिफ्ट बाजूला कर कचरा बाजूला कर. तर व्हॉट इज दिस साऊंड? हा दिस वन केबल. I got black water bottle and one हे chocolate. ते आपलं नाहीये ते. आपल्याला I got red. I forget the chocolate. I got black. I got black. How we started? Your photo. Yeah, my photos and one. दाखव क्रिशू ते फोटो पिल्लू. And one book. There's no chocolate is inside. Smell. असं बनवून दिलं त्या लोकांनी आम्हाला. आमचा फोटो काढला ना तर. वाव युअर मॉम. बाय. तिची बाटली घेऊन. हा ना ते दुसरे दाखवून क्रिशाच पप्पा फोटो. बापरे, किती टाइम ते आधी खोला. क्रिशाचा आणि अजून एक आहे ना आपल्या दोघांचा. वापरायची आहे.
कुठं चालली ग? हा आपण आता हे लाईट लावून पाहू आहे ना. मस्त आहे. धर. पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर सचिन आलेले. मग आम्ही ना बसलो थोड्या वेळ, अशाच गोष्टी वगैरे केल्या. माझी वहिनी थांबलेली कारण ती जॉबवरूनच आलेली. मग काही तिला घरी जायची घाई पण नव्हती एवढी आणि माझा भाऊ पण जॉबला गेलेला, तर तो रात्री उशिराने येणार होता. म्हणजे मग आम्ही बसलो. मी मँगो शेक बनवला. आम्ही मँगो शेक पिलो मस्त. आणि त्यानंतर आहे ना मग आम्ही तिला सोडवायला गेलेलो घरी, कारण मग येताना तिथं मेट्रोने येऊन गेलेली, कारण दुपारी सचिन नव्हते पण जाताना सचिन होते. तर मग आम्ही पण गेलो सोबत, तिला सोडलं. आणि ॲक्च्युली ना सचिन घरी बोलले की मला भूक नाही एवढी, आणि मग बाहेर आहे ना त्यांनी थोडंसं खाल्लं. त्यांनी म्हणजे एक वडापाव खाल्ला आणि क्रिशानीनं पावभाजी खाल्ली. घरी मग मी काहीच नव्हतं बनवलं. वहिनीला सोडून मग आम्ही रिटर्न आलो. तर कशी वाटली तुम्हाला वटपौर्णिमेची दुबईची पूजा माझी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ना क्रिशाचे बड्डेचे गिफ्टसुद्धा ओपन केले. ती व्हिडिओ मी यामध्येच ॲड केली, मी आधी पण सांगितलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट कसे वाटले नक्की सांगा. ती खूप एक्सायटेड होती आणि खूप छान छान गिफ्ट दिले सगळ्यांनी. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय बाय.